हॅलो 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 गोल्डन जुबली कशी साजरी करायची म्हणून एकदा मी, अभय बोरा आणि डॉक्टर सतीश रोपेकर आम्ही असं एकत्र बसलो होतो. गोल्डन जुबली कशी साजरी करायची यासाठी मी, अभय आणि सतीश रोपेकर आमच्या ओपडीत बसलो होतो आम्ही. आणि सगळ्या M75चे जे क्लासमेट्स आहेत त्यांना या स्टेजवर आणून त्यांचं इंटरॅक्शन कसं करायचं यासाठी आम्ही डिस्कशन करत होतो. तर अभय मला म्हणलं की आपण इंट्रोडक्शन ठेवूया. मी म्हणलं यार प्रत्येकाला प्रत्येकाची कुंडली माहिती आहे. त्या वसंताला विचारा, तो प्रत्येकाच्या नातवंडांची नावं सांगतो. मला विचारा त्या वसंताचे किती फ्लॅट्स आहेत, कुठे आहेत आणि किती भाडं येतं मी सांगतो. म्हणलं यार उसको स्किप करते. नंतर हा सतीश म्हणला की आपण 5-6 जणांना बोलू आणि जुन्या मेमरीज त्यांना परत म्हणजे सांगायला सांगू 5-7 मिनटं. म्हटलं यार एवढ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सतत मेमरीज असतात, तेच ते होईल, बोर होईल यार म्हटलं. आणि माझ्यासारख्याच्या हातात माईक पडला तर भरकटेल म्हटलं यार, ते उसको भी छोडो. आणि एवढ्यात सतीश रोपेकरचा फोन वाजला. त्याच्यावर लिहिलं होतं, कारण आजकाल लिहून येतं ना फोनवर, त्याच्यावर लिहिलं होतं जानू. आणि त्याच्या म्हणजे कांचन रोपेकरचा फोटो होता. लिहिलं होतं कांचन सतीश रोपेकर. याची जानू 3 महिन्यापासून अमेरिकेत आहे. आणि पहिली बेल संपण्याच्या आत या जानूच्या नवऱ्याने मोबाईल उचलला. आता हे प्रेम आहे की दहशत? खैर तुम्ही सांगू शकत नाही, कारण तुम्ही वी ऑल आर सिटिंग इन द सेम बोट. तर हा माणूस यांनी फोन उचलला. आत्तापर्यंत आमच्याशी हसत बागडत खेळणारा सतीश इंग्रजीमध्ये कसा बोलतो बघा. हॅलो जानू, हाऊ आर यू? आय एम नॉट फीलिंग वेल, आय एम व्हेरी मच अपसेट, आय एम फीलिंग व्हेरी लोनली, वेन यू आर कमिंग, आय एम व्हेरी मच अपसेट. असं करत करत हा खोलीच्या कोपऱ्यात गेला आणि तिथे त्यांनी ओठातून एक विशिष्ट आवाज काढला. सुरुवातीला तो आवाज वरवरचा होता, नंतर खोल होता. मी चमकून अभयकडे बघितलं तर अभयने मी काहीही ऐकलं नाही अशा आविर्भावात तो कोपऱ्यात बघत होता. आणि तेवढ्यात त्या माऊलींनी बहुतेक विचारलं असेल की कुठे आहात तुम्ही? तर हा म्हणलं अगं नाही, मी इथे सतीश आणि विजयबरोबर गप्पा मारतो आहे GTची बद्दलच्या. तर ती म्हणे नाही हो, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे. शी वॉन्टेड टू कन्फर्म, कारण इतका राजबिंडा नवरा, पोपटासारखं नाक, त्याला मागे सोडून जाणं म्हणजे धास्तावली असेल हो बिचारी. मग तिने सांगितलं की नाही प्लीज तुम्ही स्पीकरवर टाका. शी वॉन्टेड टू कन्फर्म. आणि मग आम्ही हॅलो हाय नमस्कार चमत्कार झाला. आम्ही सांगितलं आम्ही GTजीबद्दल अडकलेलो आहोत, काय करायचं समजेना. तर तिने एक अभिनव कल्पना आम्हाला सुचवली आणि आम्ही तिघांनी एकदम म्हटलं यस आपण हेच करायचं. आणि ठरलं तर मग की M75चा सर्वात मोठा कार्यक्रम ज्याचं नाव आहे M75 की अदालत. हा जो पिंजरा आहे ना, सतीश रोपेकरने हा लावलेला, हा आरोपीचा पिंजरा आहे. इथे M75चे काही मान्यवर मित्र आरोपी म्हणून येणार आहे. आणि त्यांच्यावर इथले वकील तर तुम्हाला दिसतातच आहेत, राजविंडे वकील, ते त्यांच्यावर, त्यांचा असिस्टंट मी आहे आता, तर त्यांच्यावर आम्ही जबरदस्त आरोप लावणार आहे. आणि आरोप लावल्यानंतर त्यांना कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही इथे न्यायमूर्ती पण नेमले आहेत. अर्थात न्यायमूर्तींनी एकदम येऊ नये स्टेजवर, थांबा जरा. तर हे जे आरोपी आहेत हे जे आरोपी आहेत या आरोपींना हे चुकीचं आहे असं सांगण्यासाठी 2 मिनटं देण्यात येईल, जास्त पालायला लावायचं नाही. आणि हे जे न्यायमूर्ती, आता खरोखरच मी त्यांना सन्मानपूर्वक बोलवतो. पहिले आरोपी आहेत ख्यातनाम न्यायमूर्ती. पहिले आरोपी नाही आहेत हे, पहिले चुकून मी आरोपी म्हणलं त्यांना, पण ऐकून घ्या. पहिले ख्यातनाम न्यायमूर्ती आहेत कमल किशोर काकाणीजी. तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तर हे कसे आहेत की हे न्यायमूर्ती यांचे आरोपींशी खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यांची आर्थिक देवाणघेवाण चालते. सॉरी, देवाणघेवाण नाही, फक्त घेवाण चालते. तर म्हणून हे काय न्यायदान करणार याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत. म्हणून आम्ही एक दुसरे न्यायमूर्ती नेमले आहेत ज्यांचं नाव आहे न्यायमूर्ती आनंद पाटील. त्यांनी कृपया स्टेजवर यावं.
या या सर, या या, तुमच्या खुर्चीत तुम्ही विराजमान व्हा. हे न्यायमूर्ती अत्यंत कडक आहेत. अरे 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 अरे, सॉरी सर, लागलं. ओके, बस बस, लागलं नाही ना. हे न्यायमूर्ती बरं 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 सर, चुकून पडले आहेत असं नाही, मुद्दामून पडलेले आहेत, कारण त्यांना 1975चं पडणं आठवलं. तर हे न्यायमूर्ती अत्यंत कडक आहेत, अत्यंत कायदे कडकपणे राबवतात आणि स्वतःचे कायदे पण घुसरतात आणि अत्यंत दक्ष म्हणून उभे असतात. तर इथले जे ॲडव्होकेट आहेत, मुख्य ॲडव्होकेट, हे प्रत्येक काम करतात बरोबर. घरीसुद्धा यांच्याकडे गेलं तर कब्बशी धुवून ठेवतात, अगदी म्हणजे प्रत्येक काम करण्याची यांना खूप सवय, आता तुम्ही बघताच आहात. तर मुख्य जे ॲडव्होकेट आहेत, मुख्य ॲडव्होकेट सतीश रोपेकर यांना मी स्टेजवर बोलवतो. तर हे खूप ख्यातनाम आहेत आणि त्यांच्याकडे मी असिस्टंटशिप करतो. आज त्यांनी मला अलाऊ केलं की इथे कोर्टात तू पण ये म्हणून. आणि एक मिनिट सर, मला संपू द्या. इथे मी आरोपी बोलवण्याच्या पूर्वी हा कार्यक्रम कसा आहे याच्याबद्दल थोडंसं 2 मिनटं. हा कार्यक्रम पूर्ण मनोरंजनाचा आहे. इथे कोणावरही चिखलफेक नाही, पण होळी आहे, रंगपंचमी आहे, थोडा तो चलता आहे, थोडं तर खोचक आरोप लागणार, थोडेसे चिखलफेक होणार. तर इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विनोदाच्या अंगाने घ्यायची आहे आणि उत्तर पण, आरोपावर उत्तर पण तुम्हाला विनोदाच्या अंगानेच द्यायचं आहे. हा जो कोर्ट आहे ना, हे कोर्ट हे नो अँगर झोन आहे, इथे चिडणं अलाउड नाही. म्हणून मी जास्त वेळ न घेता पहिल्या आरोपीचं नाव घेतो आणि पहिल्या आरोपीचं नाव घेण्यासाठी मी अनुमती मागतो. हां सर. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, करू आपण. तर नाही, त्यांना ते म्हणले की मला मधून मधून तहान लागते, पाणी द्या म्हणून. तर मी पहिल्या आरोपीचा पुकारा करतो. त्यांची परमिशन घेतली आहे मी. यस सर. हां, कारण वकील सिरियस यासाठी झाले की आरोपी डेंजरस आहेत. तर पहिल्या आरोपीच्या नावाचा मी पुकारा करतो, जिचं नाव आहे दुर्गा मुंदडा. दुर्गा मुंदडा हाजीर हो. दुर्गा मुंदडा या सभागृहात नाही आहेत, त्या थोड्या वेळाने येतील. त्या आरोपी बाहेर गेलेले आहेत. तर मी दुसऱ्या आरोपीचा पुकारा करतो की ज्याचं नाव आहे, नाही ते डॉक्टर अनिल बोराळकर. अनिल बोराळकर हाजीर हो. हे आरोपी तर दिसत नाही, एक्झिक्युटिव्ह सारखे आले ते. या या सर. हे आरोपी आहे. आता मी यांना सर म्हणणार नाही. बसा. क्या बात. शिस्त आहे, शिस्तबद्ध आहे आरोपी. एक मिनिट, बस बस, तुम्हाला बसावं लागेल. तर हे जे आरोपी आहेत, हे जे आरोपी आहेत हे ख्यातनाम डॉक्टर आहेत. यांच्याकडे लोक खूप अपेक्षेने जातात की यांनी ट्रीटमेंट चांगली करावी. तर एकदा यांच्याकडे 70 वर्षाचा माणूस जो डायबेटिक आहे, हायपरटेन्सिव्ह आहे, धापा टाकत आला. यांनी त्याची 1 तास हिस्ट्री घेतली. हिस्ट्री इतकी डिटेल घेतली की तुम्ही रात्री नाड्याचा पायजामा घालता की इलॅस्टिकचा, इथपर्यंत ते खोलवर गेले. नंतर त्यांनी 4-5 मिनटं त्याला तपासलं आणि तपासल्यानंतर प्रिस्क्रिप्शन पॅड ओढलं आणि पहिलं प्रिस्क्रिप्शन लिहिलं की जॉनी मेरा नाम या चित्रपटातील पद्मा खन्ना हिचा कॅबरे डान्स सकाळ दुपार संध्याकाळ 5 दिवस बघावा. याच्यामुळे पूर्ण संस्कृती बिघडली आहे माय लॉर्ड. आणि प्रत्येक घराघरामध्ये बॉलिवूड संस्कृती गेली आहे. लहान लहान 10-10 वर्षाची मुलं मेहबूबा मेहबूबा हे शोले चित्रपटातील गाणं गात नाचतात माय लॉर्ड. या माणसाला कडक शिक्षा करा माय लॉर्ड. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? मी लॉर्ड आणि हे माय लॉर्ड इकडे आहेत सर. एक क्षण. आमच्यापर्यंत जे न्यायालयाचं कामकाज चाललेलं आहे
त्यामध्ये थोडी सुसूत्रता आणण्यासाठी काही सूचना अतिशय गंभीरपणे हे न्यायालय सांगू इच्छित. एक म्हणजे प्रत्यक्ष न्यायमूर्ती असताना त्यांना आरोपी असे संबोधन वकील महोदयाने करून ह्याची सुरुवातच आपण थांबा एक मिनिट असं करून न्यायालयाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे याबद्दल त्यांच्यावर काही कारवाई करावी का असं 2 न्यायाधीश अगदी गंभीरपणे विचार करत आहेत. तसेच एक न्यायमूर्ती जाणीवपूर्वक पडावे व्यासपीठावर जाताना अशीही संरचना केलेल्याचा संशय आहे. त्यामुळे याविषयी थोडा आम्ही विचार करून पुढची कारवाई काय लगेच करण्यात येईल, ताबडतोब शिक्षा त्यांना सुनावण्यात येईल. आरोपींना आता परवानगी आहे. तुमचं काय म्हणणं आहे आरोपाबद्दल? मी लॉर्ड, नाही आत्तापर्यंत वकील साहेबांनी आपण पाहिलेलं आहे, विजय पांडेंनी अतिशय उत्कृष्ट संचलन केलेलं आहे. एका 50 वर्षापूर्वीच्या काळात त्यांनी आपल्याला नेलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या मनात अवमानना करण्याचा किंचितही विचार नाही, या मतावर आम्ही आलेलो आहोत. त्यामुळं या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. एवढ्या वेळात बोराळकर आपल्याला संधी देण्यात येते. माझी अशी विनंती आहे, एवढ्या वेळात आरोप विसरून गेलेत लोक. परत एकदा आरोप सांगा. शॉर्ट मध्ये परत एकदा आरोप सांगा. आरोप कळला का सगळ्यांना? ओके ओके देन विजू, इट्स ओके. तर तुम्ही सगळ्यांनी एक फेमस स्टेटमेंट ऐकले की सिनेमा हा समाजाचं आरसा असतो आणि समाज हा सिनेमाचा आरसा असतो. म्हणजे समाजात जे चाललंय आणि सिनेमा ह्याला तुम्ही वेगळं करू शकत नाही. जे समाजात असतं ते सिनेमात दिसतं, जे सिनेमात असतं ते समाजात दिसतं. त्यामुळं सिनेमाचा वापर आपण आपल्या सल्ल्यांमध्ये करणं हे काहीही वावगं नाही. आणि सिनेमामध्ये खूप शिकण्यासारखं असतं. आता मोठे मोठे मी याच्यासाठी तुम्हाला मोठ्या ह्यांचं उदाहरण देतो. जसं की बिमल रॉय आहेत, त्यांनी सुजाता बंदिनीसारखे सिनेमे काढले ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाचे प्रश्न सोडवले जातात. थोडक्यात सिनेमा हा म्हणजे काही हलकी गोष्ट नसते किंवा कमी नसते, त्याच्यातून आपण शिकू शकतो. आणि हे मी माझ्या पेशंटना आरोपीनं थांबावं. आरोपीनं स्वतःचा गुन्हा तर मान्य केला नाही, अजून पुढं लावून ठेवलंय. असं ऐकण्यात आहे की यांच्या सिनेमाच्या नादात, त्या पद्मा खन्नाच्या नादात हे व्याही आले तरी विसरून जातात. त्या व्यायाचाही सत्कार करत नाहीत. व्यायाला जर हे मान्य असेल तर मला मान्य आहे. व्यायाला मान्य नाही म्हणतो. व्याहांनी हे दुःख आमच्या समोर अनेक वेळा कबूल केलेलं आहे. माझ्यासमोर कबूल करावे, कोर्टासमोर कबूल करावे. ठीक आहे, आपण जे आपल्यावर 2 आरोप केलेले आहेत ते आपल्याला मान्य आहेत का? अजिबात नाही सर. तरी परंतु आपण ज्या यशस्वी पद्धतीने रुग्णसेवा देतात आणि फिल्मी याच्यामध्ये जे आपला अगदी गाढ विश्वास आणि आनंद घेतात आणि तो आपण सर्वांना आनंद वाटत असता, त्यावरून आपल्याला काही गोष्टी शिक्षा जरी नसली तरी सांगण्यात येत आहेत. आणि आपण निर्दोष मुक्त आहात, कारण इलॅस्टिक आणि अंडरपॅन्टच्या ज्या नाड्या असतात त्या मुद्देमाल ह्या न्यायालयात जमा केलेला नाही आहे. त्यामुळं संशयाचा फायदा घेऊन आपल्याला निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. परंतु आपल्याला रुग्णांच्या दृष्टीने सांगण्यासाठी वाढते वय असल्यामुळे नाड्याच्या जे विजारी असतात ते बांधायला खूप वरचेवर अडचण होते लोकांना. त्यामुळे आपण सर्व रुग्णांना इलॅस्टिकच्याच विजारी वापरण्याचा सल्ला द्यावा. आणि हेलन आणि असे जे आता 50 वर्षापूर्वीच्या ज्या नट्यांचा आपण सारखा उल्लेख करता, त्याऐवजी विद्या बालनचे मनमोहक ते पाहावे असे आपल्याला सूचना देतात. माझ्या कलित जजनी हेमा मालिनीवरचा दावा सोडलाय असा दिसतो. हे सगळं ठाकूरच्या भीतीनं झालंय का मनातून झालंय माहीत नाही. म्हणून काही ना काही अपराध झालेला आहे. माझी आरोपींना अशी सजा मी सुनावतो
की त्यांनी व्यायाशी गळा भेट इथं घ्यावी स्टेजवर. नक्की, म्हणजे त्यांना नक्की. जरा या, सर. एकदाचं माफ करता येईल. या. व्याही सतीश पारगावकरनी स्टेजवर यावं. आणि लगेच व्याही भोजन आयोजित करावे. हमारी दोस्ती को रिश्ते में बदल देंगे. हम दोनों अकेले ऐसे हैं कि जिन्होंने दोस्ती को रिश्ते में बदला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. मी दुसऱ्या आरोपीला बोलवतो. दुसऱ्या आरोपीचं नाव आहे डॉक्टर वसंत सावंत. आरोपी वसंत सावंत हाजीर हो. लवकर, फास्ट. टायमध्ये खूप स्टाईलमध्ये चालतात ते. लवकर या, बसा सर. तो हातात घ्या. परवानगी. जोपर्यंत आपल्याला बसायची आज्ञा नाही व्हेरी सॉरी, माफ करा. आता बसू दे. त्यांचं वय झालंय त्यांचा. बरं बरं बरं. बसावे. येस, धन्यवाद. शपथ घ्या, मी सांगतो तसं बोला. देवा शपथ खरं बोलतो. बोला. मी शपथ घेतो आपण सांगणार तसं मी करणार. नाही, मी म्हणतो तसं म्हणा. देवा शपथ खरं सांगतो. देवा शपथ खरं सांगतो. शक्य तेवढं खोटं बोलेन, शक्य तेवढं खोटं बोलेल, खरं बोलणार नाही. खरं बोलणार नाही. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 125, भारतीय राज्यघटना आर्टिकल 125च्या अंतर्गत प्रत्येक कुटुंब प्रमुखाचं परमकर्तव्य आणि जबाबदारी असते की त्याने आपल्या कुटुंबाची, पत्नीची, मुलाबाळांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. काय हवं काय नको हे विचारपूस केली पाहिजे. त्यांना प्रेम दिलं पाहिजे. युअर ऑनर, हा आरोपी रविवारचा सकाळचा अमूल्य वेळ कुटुंबासमोर व्यतीत करण्याऐवजी संडे धमाल या शीर्षकाअंतर्गत चित्रविचित्र विनोद टाकण्यात करतो. जे विनोद पोस्ट करायचे असतात त्याच्या पूर्वतयारीसाठी हा शनिवारी संध्याकाळचा वेळ देखील व्यतीत करतो. आणि संडे धमाल एंड झाल्यानंतर कोणाचे किती लाईक्स आलेत, कोणाचे काय प्रतिक्रिया आल्या आहेत, हे प्रतिक्रिया पाहण्यात रविवारचा उर्वरित वेळ देखील वाया घालवतो. माय लॉर्ड, यामुळे कुटुंबाकडे त्याचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. याच्यावर दुसरा गुन्हा आहे माय लॉर्ड. मी दोन्ही गुन्हे एकदम सांगतो. तसे खूप गुन्हे आहेत पण दोन प्रामुख्याने सांगतो. त्याच्या वेशभूषेवर आहे. 24/7 हा सतत टाय घालून असतो. कधी सूट कोट असतो, कधी नसतो, पण टाय निश्चित असतो. जेव्हा झोपेतून कधी उठत नाही तेव्हा नूतन महिन्यांना टाय ओढून उठवावं लागतं. माय लॉर्ड, ही वॉन्ट्स टू इम्प्रेस समवन ॲट दिस एज. ही वॉन्ट्स टू हाईड wrinkles ओव्हर हिज नेक. ही वॉन्ट्स टू हाईड ग्रे हेअर. असा आरोप M75च्या सवंगड्यांचा माय लॉर्ड. या आरोपासाठी देखील त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी. आपल्याला आता काही आरोप मान्य म्हणायचंय? आहेत का? मला हे सर्व आरोप मान्य आहेत मिलॉर्ड. सर्व आरोप मान्य आहेत. यांना शिक्षा द्यावी माय लॉर्ड. पहिला आरोप संडे धमालबद्दल. माझं असं म्हणणं आहे की महिन्यातून 4 किंवा 5 रविवार येतात आणि शनिवार रविवार जर खरंच नूतन वहिनींना आणि मुलांना त्रास होत असेल तर काही रविवाराची संख्या आहे यांनी कमी करावी. महिन्यातून 15 दिवसाला एकदा करावं किंवा महिन्यातून एकदा करावं याचा विचार करण्यात यावा असं स्वतः मला जज म्हणून वाटते. नाही ना, देतो. दुसरा आरोप आहे टायबद्दलचा. नांदेडकडून मुंबईला गेलेला माणूस
त्याला कदाचित अशी कल्पना होती बा मुंबईमध्ये राहणं म्हणजे हे टाय आणि सूट अगदी कंपल्सरी आहे, पण या घाईमध्ये तो विसरला की मला जवळपास 40 वर्ष मुंबईला झाली, आता ते तेवढं कंपल्सरी राहिलं नाही, म्हणून काही वेळेला उन्हाळ्यात तुम्ही टाय मोकळी केली तरी काही हरकत नाही. फक्त मराठवाड्याचा माणूस तिथं आहे म्हणून दुसरा आरोप आम्ही खारिज करू शकतो टायचा तुमचा, पण पहिल्या आरोपीमध्ये ही शिक्षा मी आमचे जज साहेबांना देतो, त्यांनी सांगतील. वकील साहेब, आपण कंटेम्प्ट केलेला आहे, न्यायाधीशांना असं आपण विचारू शकत नाहीत. भारतीय राज्य घटनेनुसार प्रत्येकाला आपल्या आवडीची वेशभूषा, त्याचबरोबर करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी काय वेश घालावा, काय किती टाय घालावे, कसे घालावे याबद्दल कसलेही आरोप वकील करू शकत नाहीत. तसेच अंगावरच्या सुरकुत्या, केसांचा रंग, पडलेले दात, कवळ्या, कॅटॅरॅक्ट झालेलं ऑपरेशन किंवा बदललेला गुडघा किंवा लंगडत चालणं, ऑस्टिओआर्थरायटिस, ह्या ज्या गोष्टी आहेत ते लपवण्याचा अगदी संपूर्ण अधिकार आहे आणि त्या याच्यामध्ये कसलंही कायद्याचं उल्लंघन होत नाही. तरी परंतु याच्यामध्ये आरोपींना असं सूचना देण्यात येत आहे की त्यांनी एकाच रंगाचा टाय न घालता बहुविध रंगाचे, वेगवेगळ्या रंगाचे टाय घालावे आणि त्याचबरोबर ज्या रंगाचा टाय आहे त्याच रंगाचा बूटसुद्धा घालावा. थँक्यू व्हेरी मच जज साहेब. उत्तर द्यायचं मला का नाही? नाही, झालं. आपण आरोप मान्य केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता- उत्तराची संधी नाही आहे. तरी परंतु आपले म्हणणे एका वाक्यात द्यावे. एक वाक्य नाही, ऍटलीस्ट 4-5 वाक्य. बरोबर, द्या. मान्य आहे. बोला बोला. आपण जो पहिला आरोप केलेला आहे की मी संडे धमाल साजरी करतो, मला 100% मान्य आहे. परंतु काय असतं, बॉम्बे फ्रेंड्स ग्रुपचे आठवड्याला जवळपास 200 जोक्स असतात आणि जर मी कमल सेठनी सांगितल्याप्रमाणे महिन्यातून एकदाच जर करायचं ठरवलं तर 800 जोक होतील, ते आपल्याला वाचणं पण शक्य होणार नाही. म्हणून मी स्वतः माझे एक मिनिट, jokes आपल्याला enjoy न मी करता आपल्याला थांबवत आहे. आपण एक क्षणभर थांबावे. आपण जे शेकड्याने त्या दिवशी एका दिवसात संदेश पाठवतात त्याच्यामध्ये अगदी दीर्घ वेळेचे व्हिडिओसुद्धा असतात, ते आपण खरंच बघितलेले असतात का? मी नसताच बघितलेले, कारण ते मी बघत बसलो. टाकण्याचा अधिकार आहे का सर? माझा संध्याकाळी मला संडे धमाल करावं लागेल. कारण बरेच जण उघडत सुद्धा नाहीत असं मला सांगितलं. आपला वेळ संपत आलेला आहे, लवकर आटपा. मी पूर्ण वाचायला गेलो तर संडे संध्याकाळ होईल, म्हणून मी 9 वाजता फॉरवर्ड करतो. ठीक आहे, आपलं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, टाय आपण जो सांगता, माझ्याकडं 150च्या वर टाय आहेत वेगवेगळ्या कलरचे, आणि मी याच्या पुढे हे बघेन की वेगवेगळ्या कलरचे टाय याच्या पुढे वापरू. धन्यवाद. धन्यवाद. जबरदस्त. ही शिक्षा आम्हाला मान्य आहे, आणि आरोपींनी ही पाळावी. 1 महिना बिना टायचं राहायचं आहे आणि थँक्यू. आता मी नवीन दुसरा आरोपी मी त्यांचा पुकारा करतो, ज्याचं नाव आहे सुरेश सूर्यवंशी. हाजीरो. या. हे सुरेश सूर्यवंशी हे नाव उच्चारताच न्यायाधीशामध्ये सुद्धा थोडी घबराट आणि दहशत पसरलेली आहे. आरोपींनी त्यामुळे वकिलांना एक समज देण्यात येत आहे की त्यांच्यावर आरोप करताना आपली काळजी घ्यावी किंवा पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे का नाही याची सुद्धा खात्री करून घ्यावी. बसा. हॅलो. हा आरोपी जळगावचा फार मोठा डॉक्टर आहे आणि भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा, रुलिंग पार्टीचा. तर तो छातीवर असा मोठा कमळाचा लोगो लावतो.
2 दिवसांनी बघायला गेले तर तुतारी वाजवतो माय लॉर्ड. आणि रविवारी मी एकदा भेटायला गेलो तो पंजा लढवत होता. तर हा आहे कोणचा, कोणत्या पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा की शरद पवार गटाचा की सोनिया गांधींचा? हा तिन्ही पार्टीजला फसवतो माय लॉर्ड. हा पहिला आरोप आहे माझा. दुसरा आरोप सांगतो माय लॉर्ड. मी एकदम तिन्ही आरोप सांगू इच्छितो माय लॉर्ड. जळगावमध्ये मिशीवर ताव देत, हातात नंगी तलवार पकडून, घोड्यावर ऐटीत मान टाकून जळगावच्या मुख्य रस्त्यावर रपेट करतात माय लॉर्ड. आणि तिथे सगळे जळगावचे सगळे माणसाचे थर कापतात. आणि याच आवेशात ते M75 ग्रुपमध्ये पण फिरतात. त्याच्यामुळे यांच्यासमोर सगळेजण घाबरतात माय लॉर्ड. तर हा दहशतवाद आहे, त्यांनी तो कमी करायला पाहिजे माय लॉर्ड. तिसरा आणि सगळ्यात अंतिम, सगळ्यात मोठा आरोप आहे माय लॉर्ड की यांचं एक दैवत आहे. त्या दैवताचं नाव आहे डॉक्टर नितीन कदम. ते त्यांच्यावर इतकं प्रेम करतात, इतकं वेड्यासारखं प्रेम करतात, इतकं अतिरेकी प्रेम करतात की आमच्या ज्या वहिनी आहेत त्या इथे बसल्या आहेत, डॉक्टर अर्चना नितीन कदम, त्या न्यूनगंडात गेल्या आहे की माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त नितीनवर प्रेम करतं. आणि यांच्या घरच्या मंडळी, यांच्या घरचे नातवंड, मुलं ते म्हणतात अरे आम्ही कोणी लागतो की नाही. तर मला असं वाटतं यांना भानावर आणायला पाहिजे आणि सुवर्ण मध्य साधायला सांगा माय लॉर्ड यांना. काय म्हणणं आहे तुमचं आपलं याच्यावर? काय म्हणणं आहे? नाही सगळ्यात आपल्याला आरोप मान्य आहेत का? काही प्रमाणात मान्य आहे. तर मित्रांनो, माझ्यावर पहिला आरोप जर केला भारतीय जनता पार्टीचा आहे का तुतारीचा आहे, साहेब मी फक्त M75चा आहे. राजकारणाशी काही संबंध नसलेल्या माणसाला एका मित्राने राजकारणात, प्रमोद महाजनांनी मला राजकारणात ओढलं आणि ते वर गेले आणि तेव्हापासून मी राजकारणी तसं काही मी सोडून दिलेलं आहे. क्या बात, मी कोणत्याही पक्षाचा नाही, परंतु मी तुमचा मात्र नक्की आहे. क्या बात, क्या बात, बेस्ट बेस्ट. आणि नितीन शरद पवारचे आहेत का हे त्यांचे आहेत का हे त्यांचे आहे, ह्यापेक्षा हे माझे काळजातले घरं असल्यामुळे मला त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यामध्ये जो आनंद आहे तो दैवी आनंद आणि ईश्वराने दिलेले आशीर्वाद कोणीच माझ्याहून हिरावू शकत नाही आणि ते मरेपर्यंत मी टिकवेल. क्या बात. म्हणून माझ्यावर हे असले छोटे छोटे आरोप करू नका. मी काळजात राहणारा माणूस, काळजात तुम्हाला ठेवणाऱ्या माणसाला क्या बात. तुम्ही आरोपीने- अंतःकरणापासून काळजात ठेवा, एवढीच माझी विनंती. आरोपीने पहिल्या याचं उत्तर दिलंय. आरोपी हा पक्षनिष्ठ नसून हा व्यक्तिनिष्ठ राजकारण करतोय क्या बात. आणि हे कोर्टानं मंजूर केलंय. पण दुसरा जो दहशतीचा आरोप आहे, हे आता काय, त्याला बघण्याची दृष्टी जर कोणाची असेल, घोड्यावर फिरणे, रपेट मारणे, हा आता जुना आमचा फोन कर. वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला तो जसा तुमचा व्यापार हा जसा तुमचा रक्तात आहे, विष्णूला सांग. तसं रपेट मारणं माझ्या रक्तात आहे. तुम्ही ते कोणीही हिरवू शकत डॉक्टर नाही. नितीन कदम बद्दल एक आरोप झालेला आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? नाही, नितीन, हे बघा, नितीनला तुम्ही फक्त तुमचा वर्गमित्र या नात्याने ओळखतात, परंतु तो माझं काळीज आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणी माणूस बिना काळजाचा जिवंत राहू शकतो? आता हे आरोप म्हणजे आता काय, म्हणजे माझ्यावर आरोप म्हणल्यापेक्षा माझ्या मित्रावर आणि माझ्या मैत्रीवर तुम्ही आरोप करतायत. निर्मळ प्रेमळ देवासारखे मैत्रीवर तुम्ही आनंदाने त्याला तुम्ही प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी तुम्ही असे आरोप करतायत. क्या बात है, क्या बात है. जर- ग्रेट, काय व्हेरी मला- गुड, जबरदस्त, नाही, ग्रेट ग्रेट. असं अतिरेकी Very प्रेम- nice. वहिनी असं अतिरेकी प्रेम हे योग्य नाही असं कोर्टाला वाटतंय. आपलं काय म्हणणं काही आहे? प्रमाणात घटवेल असं काही नाही, परंतु एवढे आरोप मला काही थोडं घोड्यावर फिरणे काय आपली दहशत हयात बुक होत असताना ठाकूर गेलेत, त्या हयातला फिरले, ती माणसं बघितली, त्या हयातवालीने सांगितलं "वा, आम्ही तुम्हाला देणार नाही." नाही काय मला हयातचं माहित नाही. अँबॅसेडर झालंय. नाही, माझा स्वभाव कदाचित माझं बोलण्याची पद्धत असेल, माझ्याविषयी गैरसमजच जास्त आहे. तसा मी नाही, जसं दिसतो तसा मी नाही. मी अतिशय माझ्या बायकोला विचारा. आणि वहिनीबद्दल बोलल्यात की बा मिसेस कदम यांना काय वाटतं? अहो, मी रात्री 10 नंतर सकाळी 8 वाजेपर्यंत नितीनला कधीच त्रास देत नाही. अरे
पण दिवसा वहिनींचं काय माझ्यावर म्हणजे धीरावर प्रेम करणे, धीराचा हक्क आहे, वहिनीचा हक्क आहे, परंतु तरी मी रात्री 10 नंतर सकाळी 8 पर्यंत माझ्या काळजाला कधीच फोन करत नाही. क्या बात. आपले म्हणणे संपले आहे का? हो, परंतु तुम्ही मला सगळ्यांना अशा चांगल्या इतक्या भावनिक अशा येतात एका कोमल माणसाला भयंकरच काही बोलून गेलात. ठीक आहे ना. सॉरी सर, सॉरी. नाही आत्तापर्यंत जे सगळे आरोप झाले आहेत त्यात पक्ष बदलीबद्दल जो आरोप आहे तो अतिशय चुकीचा आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. कारण ज्या संवेदनशीलतेने त्यांनी उत्तर दिले त्यावरून न्यायालयाचं असं मत आहे की हा माणूस प्रत्येक पक्षाला हवासा वाटतो म्हणून तो तिकडं जातो आहे. हां, हे बरोबर. त्यामुळं तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरं जो आहे आरोप त्यांच्यावरचा आहे तो मैत्रीचा आहे आणि मैत्रीबद्दल त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे. परंतु मला एक त्याबद्दल त्यांना सांगायचं आहे की त्यांची जी दाट मैत्री आहे, आपण सगळ्यांनी यापुढं जय आणि वीरूची शोलेतली मैत्री आपण म्हणून उदाहरण देतो, तर M75च्या सर्व सदस्यांना हे न्यायालय आदेश देत आहे की जेव्हा जेव्हा 2 मित्रांच्या ह्याचा प्रश्न येईल तेव्हा नितीन आणि ठाकोर यांच्या मैत्रीचंच उदाहरण देण्यात यावं. चालेल. थँक्यू. थँक्यू दुसरं व्हेरी जे मच. आहे Thank एक you, my मिनिट, lord. शेवटचं एक आहे, त्यांचं जे दोघांचं प्रेम आहे त्यावरून असा एक आदेश न्यायालय देत आहे नितीन यांना की त्यांनी ताबडतोब मुखपाट येथे MGMचं एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे. थँक्यू सर, थँक्यू. मी आता ठीक आहे, थँक्यू. मी आता याच्यानंतर एक दुसरा आरोपी, कारण सगळे माणसंच यायला लागले, बायका काही आरोप करत नाही का? तर मी एक आरोप गुन्हे सॉरी, काय बोलण्याच्या नादात मी काही बोलतो, पेडियाट्रिशियन आहे, माफ करा. तर आता दुर्गा मुंदडा हिला मी कोर्टाच्या पिंजऱ्यात बोलवतो आहे. दुर्गा मुंदडा आल्याच आहेत, त्याच्यामुळे हजर होत आहेत त्या. तर मुख्य वकील त्यांच्यावर आता आरोप लावतील. आरोपीला कोर्टात येताना काहीही भीती वाटत नाही असं दिसतंय. आरोपीच्या पिंजऱ्यातील दुर्गा वेळोवेळी दादागिरी आणि वर्चस्व दाखवत असते. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, पश्चिम बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता जशा श्रुत धोरणी एकाधिकारशाही गाजवणाऱ्या होत्या, ही त्यांच्याकडे वर्ष माय लॉर्ड पुराव्यासाठी घडलेली एक घटना सांगतो. माईक पण घाबरला. सेकंड MBBSला असताना कॉलेज गॅदरिंगमध्ये नाटकात मेडिकलच्या मुलींनी काम करायचं नाही आणि नाटकच होऊ द्यायचं नाही असा फतवा हिने काढला होता माय लॉर्ड. नाविलाजास्तव मुलांना विद्यापीठाच्या मुलींना घेऊन नाटक करावं लागलं होतं तेव्हा. त्याच्यामुळे ह्या आरोपावर तिला कडक शिक्षा देण्यात यावी. हिच्यावर दुसरा आरोप आहे दहशतीचा. भारतीय न्याय संहिता कलम 113 अंतर्गत हिच्या दहशतीमुळे मुलींपेक्षा मुलेच जास्त टरकून असतात. शी इज टेरर माय लॉर्ड. पूर्वादाखल एक घटना मी तुम्हाला सांगतो. M75च्या काही मैत्रिणींना घेऊन ही ताडोबा अभयारण्यात गेली होती. सोबतच्या सर्व मुली तर घाबरलेल्या होत्याच, परंतु हिच्या दहशतीची भीती सर्व प्राणी मात्रात देखील पसरली असल्यामुळे तेथील वाघ देखील घाबरून ते बाहेरच आले नाहीत.
त्यामुळे यांनाच नाही तर तिथे गेलेल्या सर्व पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले नाही. पर्यटनावर खूप मोठा विपरीत परिणाम झाला आणि राज्याचं आर्थिक नुकसान झालं मला. व्यवसायाने ही प्रथित यश भूलतज्ञ आहे, सायकॅट्रिस्ट ऑल्सो, येस दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. पण हिच्या दहशतीमुळे रुग्ण ऑपरेशन टेबलवर गर्भगळीत होऊन मूर्छित होतात. काही वर्षांपूर्वी सायकॅट्री वॉर्डात देखील हिला काम करावं लागायचं. तेव्हा मनोरुग्णाचे नातेवाईक रुग्णाला म्हणायचे, चिल्लाओ मत बेटे, सो जाओ नाही तो डॉक्टर दुर्गा आ जाएगी. त्याच्यामुळे या दहशतीच्या आरोपावर देखील तिला कडक शिक्षा देण्यात यावी. माय लॉर्ड, तुम्हाला काही याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं आहे? सर्वप्रथम तर तुमचे आभार की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या बायकांशी माझी तुलना केली की ज्या भारतात प्रसिद्ध आहे आणि तुम्ही मला असं याच्यात केलं. कसे का नाम नहीं हो बदनाम हो, पर नाम तो हुआ. ऐसे ही सोचेंगे. दूसरी बात, उभी रहूं? अरे यार सुनना पड़ता, यही तो दहशत है. तो दहशत के दी की रही मेरी. आरोपी को बोलने, खड़े रहने का अधिकार है, बोलने का. नहीं. हाँ, दहशत के बारे में बोल रहे तो अभी आपने सबने देख ही लिया. मुझे बोला खड़े रहो, मैं खड़े रह गई. तो मेरी कोई दहशत ही नहीं है. ये सब अपने सबको गलत फहमियाँ फैला रहे हैं. दहशत है. शेर बाग को तो सब लोग बोले कि नहीं बहुत देख लिया, हमको नहीं देखना शेर को. तो तुम आओ मत. हम आए हैं ताड़ोबा में, पर हम सिर्फ गेट टुगेदर मनाने आए हैं, शेर को देखने नहीं आए. ऐसे मेरी सब सहेलियों का कहना था. वो जो भी हो, तो इसलिए शेर लोग बाहर आए नहीं. और नाटक में काम करने का ऐसा ये था कि पता नहीं लड़कों ने समझा ही नहीं कि हमारे क्लास की कोई लड़की काबिल है जो उनके साथ काम कर सके. इन्होंने इसलिए पहले चुना ही नहीं. तो फिर हम बोले क्या करें, जब इनकी इच्छा नहीं तो हम कहाँ से आएंगे. इसलिए हमारी लड़कियों ने नहीं आया नहीं, क्योंकि हमारी लड़कियों की यूनिटी बहुत अच्छी है. थँक्यू. कम से कम आपने शिक्षा साल पुराना गुनाह तो कबूल किया कि लड़कियों को आपने शामिल नहीं होने दिया नाटक में. नहीं, मैंने नहीं, ये हमारे सबका यूनानिमस डिसीजन था. व्यवस्थित बोलले. मला असं वाटतं की आपण पुढचा आरोपी बोलवावा. ज्या आरोपीचं नाव आहे मिलिंद जोशी. मिलिंद जोशी. मिलिंद जोशीवर फार आरोप नाही, फक्त एकच आरोप आहे माझा. ते कठड्यात आल्यानंतर मी बोलतो. सर यांच्या चेहऱ्याकडे जाऊ नका. त्याच्याकडे बघून कमी चेहऱ्याने माणूस वयस्कर वाटला एवढंच. माय लॉर्ड, हा आरोपी पुण्याचा आहे. एक मिनिट, पुढं काही केस चालवायची गरज नाही. ते पुण्याचे आहेत एवढंच सफिशियंट आहे. आम्ही तात्काळ शिक्षा त्यांना सुचवू शकतो. असं आपल्याला करता येणार नाही, कारण पुण्याहून येणारी अजूनही 4-5 मंडळी समोर बसलेली आहेत. म्हणून पुढचे आरोप ऐकूत पुढे ठरवूत मग काय करायचं. एकच आरोप आहे माय लॉर्ड, की हा आरोपी व्याकरण शुद्ध मराठी कसं बोलावं, व्याकरण शुद्ध मराठी कसं लिहावं यासाठी प्रत्येकाला भंडावून सोडतो माय लॉर्ड. त्रस्त करतो. घरातल्या बायकोला, शेजाऱ्याला, रस्त्यामधून जात असणाऱ्या पादचाराला आणि M75च्या प्रत्येक मित्राला. आणि चुकून आम्ही काही मराठी लिहिलं आणि त्याच्यात ऱ्हस्व दीर्घाची चूक झाली की हा टोमणे मारतो माय लॉर्ड. आणि नुसतं टोमणे मारत नाही तर एखादी अवघड मराठी म्हण फेकतो अंगावर आणि त्याच्या खाली अशी वाकडी स्माइली टाकून वेळावून दाखवतो माय लॉर्ड. याला जबरदस्त शिक्षा करा. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? हे सर्व मी जे करतो ते माझ्या मराठी मायबोलीकरता करतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण अनेक वेळेला ऱ्हस्व दीर्घ, स्वल्पविराम, अल्पविराम याचे योग्य वापर न केल्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो.
बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन, कारण हा आरोप मला मागे सुद्धा एका याच्यावर झाला होता, तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं. ते मी एक परिच्छेद आहे तेवढा वाचून दाखवतो, चालेल ना? खूप परवानगी आहे. लांबलचक नाही आहे ना काही छोटा. चल, परवानगी वाच आहे. वाच वाच. तो पुणेरी पाटी उघडतोय तो आता. आता मराठी भाषेमध्ये साधारणपणे 23 ते 25 बोलीभाषी आहेत. प्रत्येक बोलीभाषेचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. पण पुणेरी भाषेला गौण समजायचं कारणच नाही. शुद्धलेखन असणे हे मराठीचे वैशिष्ट्य आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये अर्थाचा अनर्थ किती होऊ शकतो ते मी तुम्हाला सांगतो. प्र के आत्रे आणि नासी फडके